नमस्कार. TV नेक्स्ट मराठीमध्ये मी प्रदीप जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 25 जानेवारी, राष्ट्रीय पर्यटन दिन. आज आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून कोल्हापूर बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया. चला तर जाणून घेऊया पर्यटकांना कोल्हापूरचा कसा अनुभव आलेला आहे याबद्दल. इथं रंकाळ्यावर एक पर्यटक आलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. आपण साहेब कुठून आलेला आहात आणि कोल्हापुरात कोणकोणती पर्यटन स्थळं आपल्याला बघण्यासारखी आहेत? आम्ही पुण्यावरून आलो आहे. इथे देवीचं मंदिर बघण्यासाठी आलो आहे आणि महाराजांचं जे पॅलेस आहे ते पण बघण्यासारखं आहे, पण ते आम्हाला आज संधी मिळाली नाही बघण्याची. मग त्यामुळे आम्ही रंकाळ्याला आलो आहे बघायला. ज्योतिबांचे तिथं पण जायचं होतं आम्हाला, पण ते आता शक्य नाही आम्हाला जाणं. एकंदरीत कोल्हापूरचं वातावरण आणि कोल्हापूरची परिस्थिती आपल्याला कशी आवडते आणि कसं तुम्ही व्यक्त कराल कोल्हापूरबद्दल? कोल्हापूरचं म्हणजे असं आपल्यासारखं, आपलं असं वाटतं गावासारखं एकदम असं वातावरण वाटतं. त्यामुळे असं वेगळं काय वाटत नाही. काय आलं असं भेटून आपल्याला बरं वाटतं की शांत आहे सगळं वातावरण इथलं. नमस्कार. आम्ही सहकुटुंब नाशिकहून कोल्हापुरात आलो होतो फिरण्यासाठी. कोल्हापुरात फिरण्यासाठी तसं भरपूर ठिकाणे आहेत. रंकाळा तलाव आहे, शाहू महाराजांचा पॅलेस आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे, परत नरसोबाची वाडी आहे आणि महालक्ष्मी मातेचं 3.5 शक्तिपीठांपैकी एक जे मंदिर आहे ते महालक्ष्मी मातेचं इथं मंदिर आहे. ते दर्शनासाठी आम्ही आत्ता आलो होतो. दुसरी गोष्ट आम्हाला एक प्रकर्षाने जाणवली की इथं ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या आम्हाला आढळली इथे. दुसरी गोष्ट, आता फॅमिलीसोबत आल्यानंतर महिला वगैरे असतात, तर महिलांचं जे स्वच्छतागृह आहे त्याचं प्रकर्षाने आम्हाला इथे जाणवलं का नाही आहे. कुचुंबना होती, महिला असल्यावर कुठे जाणार. आणि आत्ता आम्ही गाडी पार्किंगसाठी जवळजवळ 1 तास फिरत होतो आम्ही. आम्हाला पार्किंग फार म्हणजे येऊन उपयोग होत नाही वेळात. 1 तास आम्हाला लागला पार्किंग शोधण्यासाठी. हां, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे भाविकांसाठी, जे पर्यटन वाढेल. यामुळे बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्याची दखल घेऊन फीडबॅक जे आहेत भाविकांचे ते उचलून प्रशासनाने दखल घेण्याची आम्हाला गॅरंटी आहे. मधून आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. तर बायकांना इथं अशी खास सुविधा नाही आहे वॉशरूमची, तर प्रशासनाने ही सुविधा केलेली पाहिजे, कारण बायकांना खूप त्रास होतो याचा. पुण्यातून आलो आहोत कोल्हापूरमध्ये. आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलो. आई जगदंबा येते. तर कोल्हापूरमध्ये रोडची समस्या आहे, परत राहण्याची वगैरे व्यवस्था व्यवस्थित आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडासा, परत बाकी जे सगळं व्यवस्थित आहे. शहर एकदम व्यवस्थित आहे, त्याच्यात काही कोणता प्रॉब्लेम नाही. तर बाकी जो प्रश्न राहिला आणि रिक्षावाल्यांचा प्रश्न मेन म्हणजे, आता आम्ही येताना रिक्षावाल्यां येत होतो तर रिक्षावाल्यांचं बोलणं व्यवस्थित नाही. काही रिक्षावाल्यांचं बोलणं व्यवस्थित आहे तर काही रिक्षावाल्यांचं बोलणं व्यवस्थित आहे. आता 80 रुपये सांगितले तर आम्ही 80 रुपये त्यांनी डन केलं, आम्ही 80 रुपयात डन केलं. तर त्यांचं बोलणं काय, आरे तुरेची भाषा. ती भाषा अशी कुठं झाली नाही पाहिजे माझ्या तर मते. परत दुसरी गोष्ट, रोडची समस्या ही सोडवली पाहिजे, कारण आज 10 वर्ष झालं आम्ही येतो दर्शन घेतो आईचं, पण रोडची समस्या आहे. रोड वगैरे व्यवस्थित केले पाहिजे. पार्किंगचा प्रॉब्लेम, पार्किंग नाही आहे रोडला. पार्किंग वगैरे मोठं वाहनतळ वगैरे झालं पाहिजे. जसं पुण्यात आलात तुम्ही तर आमचं सतीश शेठ धोंडीपा मिसाळ वाहनतळ आहे मोठं, बाबूगिनूत सोय मोठं पार्किंग आहे. कोल्हापुरात पार्किंग नाही आहे. ती व्यवस्था या सरकारने, इथले जे कॉर्पोरेटर आहेत, MLA आहेत, त्यांनी हे सगळं सुविधा केली पाहिजे, हीच माझी. नमस्कार. माझं नाव रमेश तुकाराम पवार. मी 25 ते 30 वर्षे रिक्षा चालक आहे. कोल्हापुरात पर्यटनाच्या दृष्टीनं तिरुपती जी रेल्वे चालू झाल्यापासून पर्यटन भरपूर वाढले कोल्हापूर शहरामध्ये. आणि डेली हा तिरुपती रेल्वे असल्यामुळं महालक्ष्मी मंदिरला दर शनिवार रविवार सुट्टी जर लागून राहिली की 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास पब्लिक येतं. आणि कोल्हापूर शहराला लागून ज्योतिबा, पन्हाळा पॅलेस, कनेरी मठ, नरसोबाची वाडी हे बरेच देवस्थानचे हे असल्यामुळे आणि बघण्याचे ठिकाण चांगले असल्यामुळे पब्लिक कोल्हापुराच्या दिशेने नाशिक असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे किंवा इतर कोकण बिकन ह्याच्यातनं भरपूर कोल्हापुरात पर्यटकांच्या दृष्टीने भरपूर लोक येतात. त्यामुळं कोल्हापुराच्या पर्यटकांची लोकं भरपूर वाढल्यामुळं रहदारी वाढली पुष्कळ भरपूर. आणि त्यामुळं चांगली सोय बी रिक्षावाल्यांची झाली. पर्यटन इतर ह्यांच्यासाठी बी चांगली व्यवस्थित सोय हे झालेली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं कोल्हापूर
एक नंबरच्या दृष्टीने चालू आहे सध्या तरी. ह्याच्यात आणि काय बदल करतील हे प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष घालावं. माझे नाव किशोर नामदेव कांबळे. मी रिक्षा व्यावसायिक असून सध्याच्या स्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये पर्यटक वाढलेले आहेत. पण कोल्हापूरमध्ये मेन महत्त्वाची समस्या म्हणजे पार्किंग, रस्ते असणारे खड्डे किंवा वॉशरूम, लेडीजसाठी वॉशरूम, टॉयलेट याची सुविधा नाही आहे. हे जर व्यवस्था प्रशासनाने महापालिकेने केल्या तर अजून पर्यटक वाढू शकतील की ते लोकांना इथं व्यावसायिकांचा भरपूर फायदा होईल. रिक्षा व्यवसायाचा सुद्धा व्यवसाय वाढेल अशी मला आशा आहे. कोल्हापुरात पार्किंगचा मुद्दा फार मोठा आहे पहिली गोष्ट. आणि दुसरा रहदारीला अडचण होण्यासाठी मंदिरात येणाऱ्या पर्यटकांना रहदारीची अडचण लई होते. फुटपाथवर जे बसतात फुटपाथच्या बाहेर येऊन हे स्टॉलवाले त्यांच्यामुळं रहदारीला फार अडचण होते आणि पार्किंगची समस्या फार मोठी आहे. नमस्कार, मी राजू मेवेकरे, अध्यक्ष श्री महालक्ष्मी धर्मशाळा व महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट. गेली 70 वर्षे या ठिकाणी महालक्ष्मीच्या भक्तांसाठी आपण राहण्याची उत्तम प्रकारे व्यवस्था करतो. 130 रूमच्या माध्यमातून इथं आपण लोकांची राहण्याची व्यवस्था करतो. एका रूममध्ये 4 ते 5 लोक राहू शकतील अशा ह्या रूमच्या साधारणपणे साईज आहेत. एकाच वेळी 700 ते 800 भक्त ह्या ठिकाणी राहू शकतील अशी व्यवस्था आहे. भक्तांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचे दर आम्ही या ठिकाणी हे केलेले आहेत. 500 रुपयेपासून 1200 रुपयेपर्यंत साधी रूम, डिलक्स रूम आणि मध्यम रूम जे भक्तांची कपॅसिटी आहे त्या पद्धतीनं भक्तांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आल्यापासून 24 तास भक्तांना इथं राहता येतं. सर्व भक्तांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आपण इथं जनरेटर बॅकअप बसवलेला आहे, CC कॅमेरे बसवलेले आहेत, लिफ्टची जी व्यवस्था आहे आणि मंदिरापासून हाकेच्या अंतर असल्यामुळे सुरक्षित आणि स्वच्छ चांगली धर्मशाळा म्हणून भक्त यांच्याकडे पाहतात. आज भक्तांचा वाढती संख्या बघितलं तर ही धर्मशाळा अपुरी पडते. आसपास लॉजेस आहेत पण त्यांचे दर फलक ते वेगळे असतात. पण भक्त मंडळ आणि धर्मशाळा म्हणले की लोकांचा कल जास्तीत जास्त आमच्याकडे असतो. भक्तांची मागणी आहे की अजूनही तुम्ही धर्मशाळा वाढवा, याचा विस्तार केला पाहिजे. पण कोल्हापूर शहरामध्ये जागेचा मोठा प्रश्न आहे, त्यामुळं इथं जरा विस्तार करणं थोडं अवघडीचं ठरतं. कारण इथले दर जास्त असल्यामुळं तेवढे पैसे घालून उत्पन्न मिळून ते परत संस्थेला कसं चालवलं ते थोडं अवघड जमतं. म्हणून आम्ही महालक्ष्मी मंदिर परिसरापासून एक 5-6 किलोमीटर अंतर परिसरामध्ये जागा शोधतो आहे. तिथं 200-250 खोल्या मोठ्या अशा बांधून तिथं भक्तांची सोय करायची आणि भक्तांना शटल सर्व्हिस द्यायची जाण्या येण्याची. अशा दृष्टिकोनात आपण या भक्तांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्याचबरोबर भक्तांच्या राहण्याची व्यवस्था झाली त्याबरोबर भक्तांना जेवणाची म्हणजे मोफत भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. गेले 17 वर्ष झाली महालक्ष्मी अन्नछत्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भक्तांची रोजची 5 ते 7 हजार भाविक लाभ घेतील असं यांना आपण भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दररोज हां, भक्तांची सोय आपण या ठिकाणी करतो, राहण्याची व्यवस्था करतो, जेवणाची व्यवस्था करतो. आता आम्हाला आणखी इथं भेडसावणारा प्रश्न म्हणजे भक्तांसाठी टॉयलेटची व्यवस्था खूप कमी आहे. भक्त येतात लाखोच्या संख्येने आणि इथं टॉयलेटची संख्या आहे 50-25च्या माध्यमातून. तशी ती सुविधा होत नाही. मंदिराच्या परिसरामध्ये किमान अजून 200 तरी टॉयलेट व्यवस्था महिलांसाठी वेगळी, पुरुषांसाठी वेगळी असं करणं गरजेचं आहे. खूप महिलांना त्रास होतो. स्थानिक भक्तसुद्धा येतात, त्यांनाही या गोष्टीचा त्रास होतो. पण ह्या गोष्टी गांभीर्याने या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे. आम्हाला आसपास जर असे छोट्या मोठ्या जागा कुठं मिळाल्या तर आम्हीसुद्धा ह्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे. भक्तांसाठी लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट वेगळे करून त्यांना चांगली सुविधा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आमचं वैभव ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे CBS स्टँडला कोल्हापूरमध्ये. तिथं आम्ही बऱ्याच महाराष्ट्रातनं, गुजरातमधून किंवा MP मधून लोक येत असतात आमच्याकडे बुकिंगसाठी. इथं कोल्हापुरातली महालक्ष्मी मंदिर जास्त करून ज्योतिबा, पन्हाळा, परत आपलं बाळूमामा या अशा ठिकाणी देवदर्शनासाठी व फिरण्यासाठी येत असतात लोक. इथून भरपूर लोक खाली कोकणात पण जातात, गोव्याला पण जातात आणि जास्तीत जास्त करून दिवाळीनंतर कंटिन्यू 3 महिने हे आपला सीझन असतो. भरपूर लोक येत असतात कोल्हापुरात.
बालाजीवरून पण येतात लोक. पहिलं कसं आहे, महाराष्ट्रात कुठून जरी असलं तरी बालाजीवरून लोक पहिले महालक्ष्मी मंदिरला येतात आणि इथून दर्शन करून पुढं जात असतात. शनिवार रविवारी भरपूर गर्दी असते. सीझन सगळा आपला हे दिवाळीनंतर 3 महिने कंटिन्यू सीझन असतो. हो हो, चांगला आहे, भरपूर आहे. आज पर्यटन दिन विशेष दिनानिमित्त आज आपण वेगवेगळ्या राज्यातून वेगळ्या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यामध्ये पर्यटकांचे काही चांगले अनुभव होते, काही वाईट अनुभव होते. पर्यटन हे आर्थिकदृष्ट्या उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी ही चांगली गोष्ट असते, पण पर्यटकांना येणाऱ्या समस्या हे प्रशासन दूर करणार का हे बघावं लागेल. TV नेक्स्ट मराठीसाठी रवींद्र बागलसह प्रदीप जाधव.